ही परिस्थिती आहे. हे बघा, समोर बघतोय तुम्ही, हा बघू शकता 4 बॅलर आहेत. 4 बॅलरवरती साईडला चॅनल वगैरे मारले ते वरून हेवी चॅनल लागतात मित्रांनो. आणि त्याच्यावरती हे मोटर बसवलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 15 HP असेल, 20 HP असेल किंवा 25 HPची मोटर याच्यामध्ये बसवू शकता, जेणेकरून पाण्याचा कितीही प्रवाह असेल तर काही त्या प्रॉब्लेम येत नाही. समोर जर फुटवाल वगैरे जवळच म्हणजे मोटरच्या समोर ठेवला जातो आणि वरचा पाईप जोडून त्याने डायरेक्टली पाईपलाईनद्वारे पाणी शेताला दिलं जातं. तर हा 4 बॅलर आहेत आणि हे कुठंही सहजासहजी उपलब्ध असू शकते. म्हणजे जेणेकरून हे बघा, तुम्ही जवळून दाखवतो जरा तुम्हाला. बघा, हे जे आहेत 4 बॅलर आहेत आणि वरून हेवी असं दिलेलं आहे आणि वरून मोटर फिट केलेलं आहे, जेणेकरून नट बोल्टने, जेणेकरून इकडे तिकडे हलवू नये. पाण्याचा किंवा पुराची परिस्थिती जरी निर्माण झाली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीचं जुगाड आहे. आणि हे जर जुगाड समजा साईडला पाण्याचा प्रवाह बरोबर वाहू नये त्यासाठी मित्रांनो तारांनी चांगल्या पद्धतीने तिथं बांधून बघितलं, इथून असं बांधून साईडला बांधून झाडाला वगैरे बांधून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं नियोजन आहे. तर हे कसं वाटलं मित्रांनो? अशीच नवीन माहिती आपण आपल्या चॅनलमध्ये देत असते. तर ही माहिती तुम्हाला कशी काय वाटली हे नक्कीच आपण कमेंटमध्ये सांगा. चला तर मग, आणि सर्वांना